हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. इकडे जेव्हा ॲडव्होकेट सरांशी फोनवर बोलत असतो आणि तो बोलतो, हो ॲडव्होकेट साहेब, मला माहिती आहे की मी जी काही रक्कम लावतो आहे ती खूप जास्त आहे, पण मला नंदिनीला माझा तिचा आनंद निवास परत करून द्यायचं आहे. मला माहिती आहे बाबाही चिडेल, नंदिनीलाही वाईट वाटेल या गोष्टींचं, पण मला याच्याशिवाय पर्याय नाही आहे. इकडे काव्या पार्थ आणि तिच्या रूममधून तनतन करत येते. इकडे नंदिनी बाहेर भाजी खुडत असते, तेव्हा काव्य तिथे बसते, कोणाशी काही बोलत नाही आणि भाजी घेते आणि चिरडायला लागते. आणि तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघतच असते. तेव्हा नंदिनी बोलते की काव्या अगं भाजी खुडायची असते, चिरडायची नाही. तेव्हा रम्या बोलते तेव्हा काव्या बोलते, काय म्हणालीस? तेव्हा नंदिनी बोलते, भाजी खुडायची आहे, चिरडायची नाही. त्या बिचारीने काय केलं आहे? तेव्हा काव्या बोलते, सॉरी. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं आहे? तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं आहे पार्थ, आणि तुझ्यात ठिणगी पडली का काहीतरी भडका उडाला आहे? तेव्हा काव्या बोलते, भडका नाही, अक्षरशः जाळ होणारे जाळ. एक दिवशी ना मी कानाखाली जाळच काढणार आहे त्या रम्याच्या. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं? मी पार्थ आणि बद्दल बोलते, त्या रम्याचा काय संबंध आला इथे? तेव्हा काव्य बोलते, नाही ना, एक्झॅक्टली, पण त्या रम्याला सवयच आहे आमच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची, सतत ढवळाढवळ करत असते आमच्या आयुष्यात. अगं आमचं आयुष्य येते, ती करते ती सिनेमन कॉफी नाही. तेव्हा नंदिनी बोलते, बाप रे. तेव्हा नंदिनी बोलत असते की अगदी ज्वालामुखी पेटला आहे, काय झालं एवढं? तेव्हा काव्य बोलते, काय झाले म्हणजे काय? ही रम्या पार्थ देशमुखांसाठी सिनेमन कॉफी घेऊन गेली होती. मग तेव्हा नंदिनी बोलते, मग काय झालं घेऊन गेली तर? ती तर याआधी पण घेऊन जात होती. पण तेव्हा काव्य बोलते की अगं मग काय झालं म्हणजे काय? तेव्हा नंदिनी बोलते, तुला का राग यायला हवा? तेव्हा काव्य बोलते, राग यायला हवा म्हणजे काय? ती माझ्याबद्दल काय काय सांगत होती, बनवली तर बनवली, अजून म्हणत होती तिने काय जळता दिवा हातात घेतला, मग काय तिने मोठं काही दिव्य नाही केलं. तेव्हा नंदिनी बोलते की जाऊ दे ना, तू का मनाला लावून घेतेस, तुला का वाईट वाटतंय? तेव्हा काव्य बोलते की वाईट वाटणारच ना गं ताई, आता आमच्या दोघांचं लग्न झालं आहे, हे तिला भान नसायला हवं? तेव्हा नंदिनी बोलते, तुला आहे का भान? तेव्हा काव्य थोडी शांत होते. तेव्हा नंदिनी बोलते, हे बघ काव्य, रम्या ही आधीपासून त्यांच्यासाठी सिनेमन कॉफी बनवायची आणि ती प्रेमापोटी. आणि ते बघ, जसं तू जळता निखारा हातावर घेतला होता काळजीपोटी, तशीही तिला काळजी आहे, म्हणून तिने आधीपासून सिनेमन कॉफी बनवली आणि काळजी करते, त्यात काय झालं एवढं? हे बघ काव्या, रम्या आधीपासून बनवत होती, मग तसं तूही बनवू शकते ना, तूही पार्थ देशमुखांसाठी सिनेमन कॉफी बनवून घेऊन जाऊ शकते. तेव्हा काव्याला थोडं वेगळं वाटतं आणि काव्य बोलते की अगं ताई, अगदी चपराक मारल्यासारखं समजावून सांगितलंय तू. बघच आता ही काव्य देशमुख स्वतः पार्थ देशमुखांसाठी सिनेमन कॉफी बनवते की नाही. तेव्हा काव्य उठते आणि परत शांत होते आणि खाली बसते. तेव्हा नंदिनी बोलते, काय झालं? तेव्हा काव्य बोलते, ताई, तसं मला सगळंच बऱ्यापैकी गोष्टी येतात किचनमध्ये बनवता, पण मग ही सिनेमन कॉफी नावच इतकं अवघड यायचं. तेव्हा नंदिनी बोलते, अगं टेन्शन कशाला घेते, मी आहे ना. तेव्हा काव्य बोलते, तुला येते? तेव्हा नंदिनी बोलते, अगं लग्नाआधीच मला कळलं होतं ना पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी आवडते म्हणून. तेव्हा आरुषीने मला कॉफी शिकवली होती आणि मी शिकलेही, पण माझ्या नशिबात चहा पिणारा मुलगा आला. पण कदाचित तुला शिकवावी म्हणूनच मी तेव्हा सिनेमन कॉफी बनवायचं शिकली असेल ना. तेव्हा नंदिनी बोलते, अगदीच योगायोग माहिती आहे तुला, जसं मी कशी तुला पार्थसाठी सिनेमन कॉफी बनवता यावी म्हणून मी शिकवते, तसं तुला आवडावं म्हणून अगदी वेलची घालून फ्रूट सॅलड बनवायचं पार्थ माझ्याकडून शिकले. तेव्हा काव्य बोलते, काय? काव्य बोलते, अच्छा, म्हणजे तू फ्रूट सॅलड बनवायला शिकवलं आणि पार्थ देशमुख क्रेडिट घेत होते. तेच म्हटलं, मला थोडा डाऊट आलाच होता की वेलची वगैरे पूड एवढे डिटेल्स पार्थ देशमुखांना माहिती कसं? तेव्हा नंदिनी बोलते की बरं ते जाऊ दे, पण आता तू त्यांना सिनेमन कॉफी दिली नाहीस ना, तर पार्थ देशमुख नाराज होणार. तेव्हा काव्य बोलते, नाही सांग ना मला कशी बनवतात ती. तेव्हा नंदिनी बोलते, अगं सोपं आहे, हे बघ, एक मग घ्यायचा, मगमध्ये कॉफी पावडर घ्यायची, थोडी दालचिनी पावडर घ्यायची, थोडी साखर घालायची, दूध गरम करायला ठेवायचं आणि उकळतं दूध त्या कॉफीत घालायचं, सिम्पल. तेव्हा काव्य बोलते, एकदम मस्त फिट झालं आहे डोक्यात आता, आणि काव्य कॉफी बनवायला जाते. काव्य केल्यावर नंदिनी पेपर उचलते, पेपरामधून एक पॅम्पलेट बाहेर पडतं. तेव्हा तिथं असतं की आनंद निवासचं ऑप्शन म्हणून. तेव्हा नंदिनी शॉक होते. इकडे वसू भास्करला बोलत असते, काय आज आनंद निवासचं ऑप्शन आहे, आणि मुळात म्हणजे ती जागा तू विकतोस काय?
तेव्हा भास्कर बोलतो गरज आहे, कारण की सरकार ती जागा हॉस्पिटल बनवण्यासाठी घेत आहे. तेव्हा भास्कर वसूला सांगत असतो की माझं इन्व्हेस्टर आहे ना, त्याचं पैसा बुडायला नको म्हणून ती जागा ऑक्शन करायला ठरवले. तेव्हा वसू बोलते की ठीक आहे, मला नंदिनीच्या ती जागा तिच्या हातातनं गेली याच्यातच आनंद आहे. रम्या तनफन करत आली असते. तेव्हा ती बोलते की काव्य समजतेस काय स्वतःला. तेव्हा वसू बोलते की अगं काय झालं. तेव्हा रम्या बोलते की अगं मी पार्थसाठी सिनेमन कॉफी घेऊन गेली तर मला म्हणते कशी आमच्या रूममध्ये यायचं नाही. आज तिला रूम आपली वाटायला लागली, उद्या पार्थ वाटायला लागला तर. तेव्हा वसू बोलते की तू कशाला बाकीच्या गोष्टींचं टेन्शन घेते. गुरुजींचे वाक्य आठव ना, गुरुजी काय म्हणाले ते. तेव्हा रम्याला लगेच आठवतं. तेव्हा गुरुजी तिला बोललेले असतात की तू पार्थ स्वतःच्या स्वखुशीने लग्न मंडपात उभं आहात आणि तुम्ही दोघं आणि पार्थ तुला मंगळसूत्र घालणार आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. तेव्हा रम्या खुश होते आणि बोलते की गुरुजी मला म्हणाले होते की पार्थचं आणि माझं लग्न होणार आहे. तेव्हा वसू बोलते मग तेवढंच लक्षात ठेव ना. तेव्हा वसू बोलत असते आता बारी आहे काव्याची. काव्याला कसा धडा शिकवायचा नाही यात फक्त नियतीने आपल्याला साथ द्यायला हवी. इकडे नंदिनी रडत येते जीवाकडे आणि बोलते जीवा हे काय आहे, आनंद निवासचं ऑप्शन आहे. तुम्ही मला बोलले होता ना की मी आनंद निवास तुला परत मिळवून देईन आणि ऑप्शनचा कागद येईपर्यंत पेपरमध्ये पॅम्पलेट येईपर्यंत तुम्ही काहीच करत नाही आहात. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनी तू शांत हो. तेव्हा नंदिनी बोलते तुम्ही मला शांत व्हायला कसं सांगू शकतायत. तेव्हा नंदिनी जीवाला बोलत असते की तुम्ही असं का बोलताय. तेव्हा जीवा बोलतो की अगं हा फक्त कागदाचा तुकडा आहे, हा कागदाचा तुकडा तुझा आनंद निवास तुझ्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तेव्हा नंदिनी बोलते म्हणजे तुम्हाला माहिती होतं. तेव्हा जीवा बोलतो कालही तुम्ही बोलत होतात कोणाशी तरी आमच्या हिला काही माहीत नसतं म्हणून, म्हणजे तुम्ही याच्याबद्दलच बोलत असणार. तेव्हा जीवा बोलतो याच्याबद्दल नाही, असंच काहीतरी याच्याबद्दल थोडं वेगळं होतं. तेव्हा नंदिनी खूप बडबड करायला लागते. तेव्हा जीवा बोलतो बास झाला आता मी बोलणार, तू फक्त शांत बसून ऐकायचं. हे बघ नंदिनी, हे सगळं मीच घडून आणले आणि आज तुला कुठल्याही परिस्थितीत तुझा आनंद निवास मिळवून देणार आहे मी. तेव्हा नंदिनी बोलते जेव्हा काय बोलतायत तुम्ही, हे इतकं सोपं आहे का. जाऊ द्या, मीच तुमच्यावर विश्वास ठेवायला नको होता. जाऊ द्या, मी करेल, माझं काय करायचं ना ते करेल. आणि तिथून नंदिनी रागाने निघून जाते. इकडे काव्या कॉफी बनवत असते. तिथे माणी येते आणि बोलते की काय चाललंय. तेव्हा काव्या बोलते पार्थ देशमुखांना सिनेमन कॉफी प्यायची इच्छा होती. म्हटलं चला बनवून द्यावी पार्थ देशमुखांना. तेव्हा माणी बोलते तुला तर सिनेमन कॉफी येत नाही ना. तेव्हा काव्या बोलते की काय करणार आता, पार्थ देशमुखांना आवडली म्हटल्यावर शिकावं लागेल ना, म्हणून मी खास नंदिनी ताईकडनं शिकून घेतली ते आणि चालू आहे प्रयोग करणं. तेव्हा माणिनी बोलते की आणि प्रयोग फसला तर मग माझ्या मुलाला फसलेलं कॉफी देणार आहेस. तेव्हा माणिनी तेव्हा काव्य बोलते मग काय झालं. तेव्हा ते दोघे हसायला लागतात. तेव्हा काव्य बोलते खरं तर म्हणजे मी तुमच्या मुलासाठी नाही, माझ्या असं बोलणार. तेवढ्यात शांत बसते. तेव्हा माणिनी बोलते बोल ना काय बोलते. तेव्हा काव्य बोलते काही नाही. तेव्हा माणिनी बोलते माझ्या नवऱ्यासाठी बनवते असंच म्हणायचं आहे ना तुला. बरं ठीक आहे, तुमचं काय नवरा बायकोचं काय करायचं आहे ना ते करा, पण माझी लाडकी सून कुठे आहे. तेव्हा काव्य बोलते म्हणजे तुमची लाडकी सून नंदिनी ताई ना. तेव्हा माणिनी हसते आणि बोलते अगं माझी दुसरी लाडकी सून कुठे. तेव्हा काव्य बोलते आता कसं. भास्कर राजनला बोलत असतो की थँक्स राजन, तुझ्यामुळे मी त्या जीवाला त्याचा रस्ता दाखवू शकलो. तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि रडायला लागते. भास्कर काका प्लीज माझ्या आनंद निवासचा लिलाव होतो आहे असं ऐकलं, प्लीज भास्कर काका असं नका करू. तेव्हा भास्कर बोलतो की तुला असं वाटतंय ना तर मग जा ना निघून, कशाला आलीस त्या पावलाने परत जा. नंदिनी त्याच्यासमोर गयावया करत असते, हात जोडत असते, बोलते की काका प्लीज तुम्ही दुसरं काहीतरी मागा, मी जे द्यायला तयार आहे, पण प्लीज माझा आनंद दिवस, माझा काळजाचा तुकडा नका घेऊ. तेव्हा भास्कर बोलतो की तुझ्या नवऱ्यासमोर मी दुसरं काहीतरीच मागितलं होतं, पण त्याने मला कानाखाली वाजवली. आता सौदा तर होणारच आहे. इकडे काव्या पार्थसाठी कॉफी घेऊन जाते. तेव्हा पार्थ खूप खुश होतो. तेव्हा बोलतो की तुम्ही बनवली माझ्यासाठी खास कॉफी. तेव्हा काव्या बोलते ट्राय केली आहे, बघा ना, पिऊन बघा ना. तेव्हा पार्थ पितो, एक घोट पितो, त्याला हसायला येतं. परत काव्या बोलते काय झाली पार्थ, सांगा ना, चांगली नाही झाली का. तेव्हा पार्थ पुन्हा एक घोट पितो. तेव्हा पार्थ बोलतो की काय. तेव्हा काव्या बोलते कशी झाली सांगा ना पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो की कशी झाली काय, याला सिनेमन कॉफी बोलतात. अशी कॉफी मी आयुष्यात पिलेली नाही आहे. त्यात सिनेमन काय आहे, कुठे दिसतं आहे, असं टाकलं आहे आणि दूध आहे की पाणी आहे तेच कळत नाही आहे. एवढी बकवास कॉफी मी कधी पिलेलीच नाही आहे. तेव्हा भास्कर इकडे नंदिनीला आनंद निवासच्या आठवणी दाखवत असतो आणि बोलतो की वाव किती छान आहेत ना ही जागा, आणि तुझ्याकडे बघूनच वाटते की
ही जागा किती छान येते आणि तुला माहिती आहे तुमच्या या जागेवरचा शेवटचा आनंदोत्सव जीवाने सगळ्यांना घास भरवलेला. एका हाताने त्याने घास भरवला आणि दुसऱ्या हाताने ती जागा काढून घेतली. त्याला माहिती होतं हे सगळं. तेव्हा नंदिनी खूप रडत असते. तेवढ्यात तिथला पिऊन येतो आणि तो बोलतो की सर ऑक्शनसाठी माणसं आलेत. तेव्हा सगळी माणसं भराभरा आत घुसतात. नंदिनीला खूप रडायला येत असतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.